बाजारातून असे जर टोमॅटो आणलो आपण तर ते जास्त काळ टिकण्यासाठी काय करायचं तर हा भाग असतो बघा, तो असा खाली ठेवायचा. मी कच्च्यावरच टोमॅटो आणलेले आहेत, असा ठेवायचा खाली आणि असं टोमॅटो उभा करून ठेवायचं. त्यामुळं काय होतं तर टोमॅटो आपले खराब होत नाहीत. नाही तुम्ही कसं पण ठेवला तर मग टोमॅटो खराब होऊ शकतात. मी असे उभा करून ठेवायचे टोमॅटो, असं टोमॅटो अजिबात खराब होत नाही. आपण निवडून व्यवस्थित चांगलेच आणायचे आणि आणून स्वच्छ धुवून असे उभा करून ठेवायचे. अशा पद्धतीने आपण टोमॅटो उभा करून ठेवायचे आहेत. त्याचं जे हे असतं बघा, देठाकडचा भाग तो खाली करायचा आणि असा टोमॅटो ठेवायचा. जास्त काळ टिकतो, खराब होत नाही टोमॅटो. लागतो तो एवढा काढला की झालं. आणि फ्रीजमध्ये टोमॅटो अजिबात ठेवायचे नाही, असं बाहेरच ठेवायचे. फ्रीजमध्ये जर हा टोमॅटो तुम्ही ठेवला तर हा असा कच्चाच राहतो, पिकत नाही टोमॅटो. त्याची पिकण्याची जी प्रक्रिया असते ती तिथंच थांबते. त्यामुळे फ्रीजमध्ये टोमॅटो अजिबात ठेवायचा नाही. मटारपासून आपण वर्षभर वेगवेगळे पदार्थ बनवतच राहतो, पण मटारचा सीझन मात्र थंडीमध्ये 3 ते 4 महिन्यापुरताच असतो. त्यानंतर काही बनवायचं असेल तर मात्र आपल्याला फ्रोझन मटार विकत आणावा लागतो. एक तर तो खूप महाग असतो, त्याशिवाय त्याला हिरवा रंग दिलेला असू शकतो. तर आता सध्या मटारचा सीझन आहे, भरपूर मटार अवेलेबल आहे आणि स्वस्त आहे. तर हाच मटार आपण वर्षभर कसा साठवून ठेवायचा ते बघणार आहोत. म्हणजे अगदी बाजारामध्ये मिळतो तसा फ्रोझन मटार घरच्या घरी कसा करायचा ते बघूया. चला तर मग सुरुवात करूया. तर इथं मी अर्धा किलो मटारच्या शेंगा सोलून दाणे मोकळे करून घेतलेत. यामध्ये काही खराब दाणे असतील तर ते काढून टाकायचे. आत्ता सध्या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या क्वालिटीचा ताजा मटार अगदी स्वस्त मिळतो. जेव्हा आपण मटार साठवणीसाठी आणणार असतो त्यावेळी तो चांगल्या प्रतीचा आणायचा, म्हणजे मग दाणेही भरपूर निघतात आणि चांगल्या प्रतीचा असल्यामुळे तो जास्त दिवस टिकून राहतो. आता हा साठवून कसा ठेवायचा ते बघूया. एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं. भांडं मोठं घ्यायचं आणि पाणीही भरपूर घ्यायचं, म्हणजे मटार व्यवस्थित ढवळता येतो आणि एकसारखा शिजला जातो. आता गॅस मोठा ठेवून पाण्याला उकळी आणूयात. आता यावर आपण झाकण ठेवू, म्हणजे पाणी पटकन उकळेल. पाण्याला चांगली खळखळ उकळी आल्यानंतर गॅस तसाच मोठा ठेवायचा आणि या खळखळ उकळत्या पाण्यामध्ये हे मटारचे दाणे टाकून घ्यायचे. मटार छान हिरवागार राहावा म्हणून यामध्ये काय करायचं आहे तर 2 छोटे चमचे साखर घालायची. जर तुमचा मटार जास्त असेल, म्हणजे साधारण 5 ते 6 किलो शेंगा असतील तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता. आता गॅस मोठा ठेवायचा आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये हा मटार आपल्याला 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये ढवळत राहायचा आहे, म्हणजे मटार सगळीकडून एकसारखा शिजतो. 2 ते 3 मिनिटांनी मटार असा पाण्यावर तरंगू लागलेला आहे, म्हणजे तो पाण्यावर तरंगत आहे. याचा अर्थ आपला मटार चांगला शिजलेला आहे, म्हणजेच की आपल्याला पाहिजे तसा शिजलेला आहे. आपण आता तो काढून घ्यायचा आहे. याचा अर्थ आपल्याला पाहिजे तसा मटार शिजला आहे. यापेक्षा जास्त मटार शिजवू नका, नाही तर मटार जास्त शिजला तर तो लवकर खराब होतो. गॅस बंद करूयात आणि हा मटार या गरम पाण्यातून निथळून काढून थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे. दुसरीकडे एका कढईमध्ये मी गार पाणी घेतलेलं आहे. तर आत्ता सध्या खूप थंडी आहे, त्यामुळे नळाचं अगदी साधं पाणीही बर्फाच्या पाण्यासारखे येत आहे. त्यामुळे इथे मी पाणी साधंच वापरलेलं आहे. जर तुमच्याकडे असं थंड पाणी येत नसेल नळाला तर तुम्ही या पाण्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे म्हणजेच आईस क्यूब टाकले तरी चालतील. तर इथं मी
हा सगळा मटार थंड पाण्यामध्ये टाकून घेतला आहे. असं केल्याने काय होतं तर मटारची कुकिंग प्रोसेस इथंच थांबते आणि मटार प्रमाणापेक्षा जास्त शिजत नाही आणि जास्त दिवस टिकून राहतो. याला हाताने 1-2 मिनटं असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे यामधली वाफ पटकन बाहेर पडते आणि मटार लवकर थंड होतो. तर साधारण 15-20 मिनटं मटार थंड पाण्यामध्ये ठेवल्यानंतर मटारची संपूर्ण वाफ निघून गेली आणि मटार संपूर्ण थंड झाला की मग याला चाळणीवर काढून निथळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता रंग किती तसाच्या तसा हिरवागार राहिला आहे. थंड झालेला मटार आपण हवाबंद डब्यामध्ये भरून स्टोरेज वर्षभर करून ठेवू शकतो, किंवा तुम्ही हवाबंद डब्याऐवजी बाजारामध्ये जे प्लॅस्टिकचे झिपलॉक पाऊच मिळतात त्यामध्ये भरला तरी देखील चालेल, किंवा साध्या स्टीलच्या डब्यामध्ये देखील भरून ठेवू शकता. अगदीच काही नसेल तर किराणा सामानासाठी ज्या प्लॅस्टिकच्या बॅग मिळतात त्यामध्ये भरून त्याला रबर बँड लावून तुम्ही हवाबंद करून ठेवलं तरी चालेल. हा मटार आपल्याला हवाबंद डब्यात किंवा पिशवीमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे. हा फ्रीजरमध्ये 1 वर्षभर तरी टिकून राहतो. फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे याला बर्फ चढतो, त्यामुळे जेव्हा तुम्हाला हा मटार वापरायचा आहे त्याआधी 15-20 मिनिटं जेवढा लागणार आहे तेवढा मटार काढून तुम्ही पाण्यामध्ये टाकून ठेवा. तो 15-20 मिनिटांनी रूम टेम्परेचरला आला की पाण्यातून निथळून तुम्हाला ज्या पदार्थाला वापरायचा आहे त्यामध्ये तुम्ही वापरू शकता. तर याला आपण हवाबंद डब्यात फ्रीजरमध्ये भरून ठेवलो आहे तर या पद्धतीने अगदी बाजारामध्ये मिळतो तसा फ्रोझन मटार आपण घरच्या घरी सहजतेने तयार करू शकतो. बाजारामध्ये जो मटार मिळतो त्याला हिरवा रंग दिलेला असू शकतो, त्यामुळे तो आपल्याला हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे घरच्या घरी अगदी स्वस्तामध्ये हा मटार तयार करून ठेवा आणि हवा त्यावेळी वापरा. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आत्ता मटारचा सीझन आहे त्यामुळे असे फ्रोझन मटार घरच्या घरी नक्की बनवा. धन्यवाद मैत्रिणी.